पक्ष याबाबत महाराष्ट्राची माफी मागणार का? पक्ष म्हणून पक्षाने माफी मागावी महाराष्ट्राची की आमच्या पक्षाच्या माणसाने असं केलंय? बघा, तुम्ही म्हणताय ना, शिवसेनेचा मुख्य प्रवक्ता या नात्याने पक्ष म्हणून आम्ही महाराष्ट्राची, मी स्वतः माफी मागतो मुख्य प्रवक्ता म्हणून, की पक्षाकडून आम्ही पूर्ण महाराष्ट्राची माफी मागतो की आमच्या एका नगरसेवकाकडून हे जे कृत्य घडलं त्या कृत्य योग्य नाही आणि त्या कृत्याचं समर्थन पण आम्ही करत नाही. मी मुख्य प्रवक्ता या नात्याने पक्षाकडून संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागतोय. तुम्हाला मी एक घटना सांगतो. मी पत्रकार असताना 2006 सालची घटना आहे राजीव वाघमारेजी. तेव्हा तुम्ही शिवसेनेत नसाल तेव्हाची गोष्ट आहे. 2006 साली साधारणपणे फेब्रुवारीच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यातली गोष्ट आहे. जेव्हा शिवसेनेचा प्रचंड विरोध असायचा व्हॅलेंटाईन डेला, नालासोपाऱ्यामध्ये एका डिस्कोथेकमध्ये, एका पबमध्ये काही तरुणी व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना तिथल्या काही स्थानिक हौशी कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन त्या तरुणांना, व्हॅलेंटाईन डे साजरा करत असलेल्या तरुणांना मारहाण केली. ज्याच्यामध्ये अनेक तरुणी होत्या, महिला होत्या. मी तेव्हा एका इंग्रजी वृत्तवाहिनीला होतो, तेव्हा या प्रकरणाचा फॉलोअप केला होता. आणि त्याच्यानंतर खुद्द ऐका, आणि महाराष्ट्राच्या जनतेने ऐकावी गोष्ट, तेव्हा खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पत्र काढलं आणि महिलांना मारहाण करणारे शिवसैनिक असू शकत नाही, मी त्याचा निषेध करतो आणि त्या महिलांची माफी मागतो, असं खुद्द बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, शिवसेना प्रमुख. चला, तुम्ही किमान तेवढी हे दाखवली, त्यावर तुमचे खरंच आभार मानतो. आणि ही भूमिका पक्षानेही घ्यावी, जी तुम्ही घेतात ही पक्षाच्या नेतृत्वाने घ्यावी. तुम्ही विषय काढला म्हणून मी हा विषय बोलतोय. तर डॉक्टर राजीव वाघमारे, तुम्ही म्हणालात की आमचं पक्ष नेतृत्व, विमानात बसलोय आता, विमान जी तुम्हाला जाऊ देतो, मी तुम्हाला जाऊ देतो, पण मला विषयावरती बोलायचं आहे. धन्यवाद, तुम्ही महाराष्ट्राची माफी मागितली. पक्षाने हीच भूमिका घ्यावी आणि आम्हाला कारवाईची वाट बघतोय. 72 तास ऑलरेडी झालेले आहेत. तुमचा क्लॉक इज टिकिंग डॉक्टर राजीव वाघमारे. लवकरात लवकर तुमच्या पक्षाने त्याची हकालपट्टी करावी आमची अपेक्षा राहील. केवळ